डॉक्टर साहेब नमस्कार. बैलाचा वरचेवर रुबाब वाढत चाललाय. आ जसं दिवस जातील तसं तोंडशिंग बैलाला चांगले निघत चालले. कोणत्या गावचा बैल? वासरू तुमचंच का? वासरू कोणत्या बैलाचं मेजर साहेब? आणि ती बैल सर्जा. आता सध्या कोणाकडे आहे सर्जा? नवनाथ भोसले. वय किती आहे? हा 3.5 वर्ष. आणि दर किती आहे बैल गाय भरवायला? 1000 रुपये. मग सर्जा आलाय बाजारात. आलाय. या बाजाराबद्दल काय सांगता येईल मेजर साहेब? बाजारमध्ये वस्तू चांगली आहे. हा दर काय अजून एवढा जसाच तसा आहे. एवढं काय रेट बाहेर. बर काय गिरायकांची कंडिशन कशी काय? मध्यमच आहे. कारण काय असेल? कारण आता कसं आहे हा की आचारसंहितेचं बी आहे आणि शेतकऱ्यांचं जास्त विदेशी गायांच्यावर जोर आहे ना. हा 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 विदेशी गायांच्यावर जोर आहे शेतकऱ्यांचा त्या गोष्टीमुळं. तर विदेशी गाय आणि आपल्या गायत फरक नाही आहे का. तर आता आमचा ही गाय हा परत ही झाडाची एक गायला घरी एक खंड आहे त्याच्या पाठीवर ती जाडर बोबच्या बैला आहे. बरं आणि आता गाय एक महिन्याभरात इतक्या तांडूरच्या राजाकडून गाभ आहे. बर तर 3.5 वर्षात 3 येतं झाली. तर 3 वासरं झाली. मग 3 वासरांचा पैशाचा रेट आणि विदेशी गायच्या 3 येतातला दुधाचा रेट लांब फरक आहे. बर त्यामुळे देशी गाय नाही ऐकत. डॉक्टर साहेब तांडूरच्या राजाची माहिती कोणाकडनं मिळाली? तुमच्याकडे खिलार शेतकरी चॅनल त्या बैलाकडून काही भरवली आहे. बरोबर. काय वाटलं? काय अभ्यास केला? चांगला काय अडचण वासरं जोरात आहे. ती महिन्याभरात आपल्याला वासर होईल. होईल. आमच्या आटपाडी भागात बी सीतापूर खान चालू होईल. बरं झाल्यावर अपडेट कळवा विसरू नका डॉक्टर साहेब. ओके ओके. बरं आपला परिचय पूर्ण? माझे नाव डॉक्टर बाळासाहेब संभाजी गायकवाड, मुक्काम पोस्ट शेटपळे, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली. मोबाईल नंबर 9921 98 20 93. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार.